यहेजकेल अध्याय 17। परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, इस्रायल घराण्यास कोडे घाल, हा दृष्टांत कथन कर। त्यास असे सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, मोठाल्या पंखांचा, लांब पिसाऱ्यांचा व चित्रविचित्र पिसांनी युक्त असा एक मोठा गरुड लबानोन पर्वतावर आला। त्याने गंधसरूची शेंड्याकडील एक डहाळी तोडून घेतली। त्याने त्यातली अगदी वरची डहाळी तोडून व्यापाऱ्यांच्या देशात नेली व सौदागरांच्या एका शहरात लाविली। त्याने देशातले काही बी घेऊन ते पिकाऊ जमिनीत पेरिले। वाळुंज लावितात तसे ते विपुल पाण्याजवळ लाविले। ते वाढून त्याची आखूड पण पसरलेली अशी द्राक्षालता झाली। तिच्या फांद्या त्या गरुडाकडे झुकलेल्या असून तिची मुळे त्याच्या खाली गेली होती। ती वाढून मोठी द्राक्षी झाली। तिला फांद्या फुटल्या व पाला आला। दुसरा एक मोठा गरुड होता। त्याला फार पिसे होती व मोठाले पंख होते। पहा, त्याने लाविलेल्या वाफ्यातून आपणास पाणी मिळावे म्हणून त्या द्राक्षीने आपली मुळे त्याकडे वाकविली व आपल्या फांद्या त्याकडे झुकविल्या। त्या रोप्यास फांद्या फुटून तो फळास यावा आणि त्याची भव्य द्राक्षी व्हावी म्हणून तो एका सुपीक मळ्यात विपुल पाण्याजवळ लाविला होता। प्रभू परमेश्वर म्हणतो, सांग बरे, ती जीव धरील काय? ती सुकून जावी म्हणून तिला मुळासकट उपटून तिची फळे तोडून टाकणार नाहीत काय? तिची सर्व नवी पालवी वाळून जाईल। तिची मुळे उपटून टाकावयाला मोठे सामर्थ्य किंवा पुष्कळ लोक लागणार नाहीत। पहा, तिची लागवड झाली तरी ती जीव धरील काय? पूर्वेकडील वारा तिला लागला म्हणजे ती सुकणार नाही काय? ती ज्या वाफ्यात वाढली त्यातच ती मरून जाईल। पुन्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, या बंडखोर घराण्यास सांग, या गोष्टी काय आहेत हे तुम्हा समजत नाही काय? त्यास सांग की, पहा, बाबेलच्या राजाने यरुशलेमेस येऊन तिचा राजा व तिचे सरदार यास धरिले व आपणाकडे बाबेल येथे आणविले। तेव्हा त्याने राजवंशातल्या एका पुरुषास निवडून त्याचबरोबर करार केला व त्याजकडून प्रतिज्ञा करविली। ते राष्ट्र नीच व्हावे, त्याने आपले डोके वर करू नये। जर त्याचा करार त्याने पाळिला तर ते कायम राहावे म्हणून त्याने देशातले सर्व कर्ते पुरुषही नेले। पण त्याने त्याच विरुद्ध फितुरी करून मिसर देशाने आपणास घोडे व बहुत लोक द्यावे म्हणून त्याजकडे आपले जासूद पाठविले। त्याला यश मिळेल काय? ज्याने अशी गोष्ट केली तो निभावेल काय? त्याने करार मोडला आहे तरी तो निभावेल काय? प्रभू परमेश्वर म्हणतो,
माझ्या जीविताची शपथ, ज्याने त्याला राजा केले, ज्याशी केलेली आणभाक त्याने तुच्छ मानिली, ज्याचा करार त्याने मोडिला, त्या राजाच्या निवासस्थानी बाबेलात तो मरेल. जेव्हा पुष्कळांचा फडशा उडविण्यासाठी शत्रू मोर्चे लावितील व बुरुज बांधितील, तेव्हा युद्धप्रसंगी फारोला मोठे सैन्य व बहुत लोक बरोबर घेऊन त्याची कुमक करिता येणार नाही. त्याने शपथ तुच्छ मानून करार मोडिला. पहा, त्याने हातावर हात मारिला, तरी त्याने हे सर्व केले. तो निभावणार नाहीच. ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, त्याने माझी प्रतिज्ञा तुच्छ मानिली, त्याने माझा करार मोडिला. याचे प्रतिफळ मी त्याच्या शिरी लादीन. मी आपले जाळे त्याचवर टाकीन. तो माझ्या पाशात सापडेल. मी त्यास बाबेलास नेईन. त्याने मजबरोबर केलेल्या विश्वासघाता संबंधाने तेथे मी त्याची झडती घेईन. त्याच्या सर्व सैन्यातले पळणारे तेवढे सर्व तरवारीने पडतील. जे उरतील त्यांची दशदिशास दाणादाण होईल. तेव्हा तुम्हा समजेल की मी परमेश्वर हे बोललो आहे. प्रभू परमेश्वर म्हणतो, मी उंच गंधसरूच्या शेंड्यावरील एक डहाळी तोडून ती लावीन. त्याच्या अगदी वरच्या कोवळ्या फांद्यातली एक घेऊन ती एका मोठ्या उंच पर्वतावर लावीन. मी इस्रायलाच्या उंच पर्वतावर ती लावीन. तिला फांद्या फुटतील, फळे येतील, तिचा उत्तम गंध सुरू होईल. म्हणजे मग त्याच्या खाली सर्व पक्षीकुळे राहतील. त्याच्या शाखांच्या छायेत ती वस्ती करीतील. वनातील सर्व वृक्षास कळेल की मी परमेश्वराने उंच वृक्षास नीच केले आहे व नीचास उंच केले आहे. हिरव्या झाडास सुकविले आहे व शुष्क झाडास फलद्रूप केले आहे. मी परमेश्वर हे बोललो आहे व मी हे केलेही आहे.